विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। विधानसभा आणि विधान परिषद कामकाज समितीचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठकीला हजेरी आहे। पक्षाच्या बैठकीला गैरहजर असणारे भुजबळ सुद्धा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला हजर आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणीकडून। अक्षय, काय महत्व आहे या बैठकीचं? सौरभ, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात कोणत्या तारखेपासून करावी आणि या संपूर्ण अधिवेशनामध्ये कोणकोणते महत्त्वाचे विषय आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण अर्थसंकल्प असेल, अधिवेशन असेल, कशा पद्धतीने चालवावं या सगळ्या संदर्भातली एक चर्चा जी आहे ती या सगळ्या विधिमंडळ व सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये होत असते। या संपूर्ण बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित झालेले आहेत आणि त्याचसोबतच राज्याच्या विधिमंडळातले विविध पक्षाचे गटनेते या सगळ्या संपूर्ण बैठकीकरता सध्या उपस्थित झालेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यत्वे करून छगन भुजबळ जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, माजी मंत्री राहिलेले आहेत, ते छगन भुजबळ पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीला गैरहजर राहतात। मात्र ते छगन भुजबळ आज विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीला मात्र उपस्थित झालेले असल्याची सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे का असा देखील सवाल जो आहे तो या निमित्ताने पुन्हा उपस्थित होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीकरता गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, जितेंद्र आव्हाड असतील, नितीन राऊत असतील, काँग्रेसचे नेते, हे सर्वच नेते, शंभूराज देसाई असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आता विधिमंडळ सल्लागार कामकाजाच्या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। 3 तारखेपासून संपूर्ण अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, 3 मार्च पासून, परंतु 3 मार्चची तारीख जी आहे ती पुढे सुद्धा ढकलली जाऊ शकते संपूर्ण अधिवेशनाची। त्या सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती या संपूर्ण विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल।